सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम. आपण आपल्या या पवित्र वाराच्या उपासनेला सुरुवात करूया. परमेश्वराचे उपकार स्मरण करणे. हे परात्परा, तुझ्या नावाची स्तोत्रे गाणे चांगले आहे. यावेळेस आपण आपल्या अंतःकरणाची तयारी करण्यासाठी आपण एक गीत ऐकूया. आपल्यासाठी रेव्हरंड धीवर एक गीत सादर करतील. किती गोड किती रे गोड नाम तव वाटे. सहवास पुरे तव यास स्वर्ग मग येशु. सहवास पुरे तव यास स्वर्ग मग येशु. नच तुझ्या दाखवी चरण तुझे आशु. नच तुझ्या दाखवी चरण तुझे आशु. किती गोड किती रे गोड नाम तव वाटे. किती गोड किती रे गोड नाम तव वाटे. रूपटी तुझी गोमटी मूर्ती बसलेली. रूपटी तुझी गोमटी मूर्ती बसलेली. ती उभीच माझ्या पुढे असो केली. ती उभीच माझ्या पुढे असो केली. किती गोड किती रे गोड नाम तव वाटे. किती गोड किती रे गोड नाम तव वाटे. तू प्रेम मूर्त तू प्रेम प्रेम तू देवा. तू प्रेम मूर्त तू प्रेम प्रेम तू देवा. प्रभु रूपा येशी धरून येशु नावा. प्रभु रूपा येशी धरून येशु नामा. किती गोड किती रे गोड नाम तव वाटे. किती गोड किती रे गोड नाम तव वाटे. मन मना एक वासना तुझ्या सहजावे. मन मना एक वासना तुझ्या सहजावे. हे आयु वेतले तुझेच ते व्हावे. हे आयु येतले तुझेच ते व्हावे. किती गोड किती रे गोड नाम तव वाटे. किती गोड किती रे गोड नाम तव वाटे.
प्रभो तुम्हा असो. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ देवा, तुला सर्व अंतःकरणे उघडी व सर्व इच्छा माहीत आहेत आणि तुझपासून काही गुप्त नाही. आम्ही पूर्णपणे तुझवर प्रीती करावी व तुझ्या नावाचा महिमा यथायोग्य वर्णावा म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमच्या मनातील विचार शुद्ध कर. आमचा प्रभू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. यावेळेस आपण नियमशास्त्राचा सारांश बघूया. आपला प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, हे इस्रायल ऐक, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे आणि तो आपला देव परमेश्वर याचवर संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. हीच पहिली व मोठी आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी एक आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. याहून दुसरी कोणती आज्ञा मोठी नाही. या दोन आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदेष्टांचे ग्रंथ अवलंबून आहेत. हे प्रभो, आम्हावर दया कर आणि या तुझ्या सर्व आज्ञा आमच्या अंतःकरणातली अशी आम्ही तुला विनवितो. प्रभो तुम्हा असो आणि तुमच्या आत्म्यासह तो असो. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ देवा, अखिल विश्वात भरून राहावे म्हणून तुझा प्रिय पुत्र सर्वोच्च स्थानी विराजमान झाला. ख्रिस्त मंडळीने त्याच्या सहवासात राहावे, त्याची आराधना करावी आणि ख्रिस्त नामाची महती पृथ्वीच्या दिगंतापर्यंत न्यावी असे तू कृपेने कर. तुझ्या सह व पवित्र आत्म्यासह असणारा व सर्व काळ राज्य करणारा एकमेव देव आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. चा प्रभर हा पुनरुत्थानानंतरचा 6वा प्रभर आहे आणि या दिवसाचा शास्त्रपाठ आपण बघूया. प्रथमतः आपण जुन्या करारातील दुसरे इतिहास याचा 7वा अध्याय आणि 11 ते 16 वचने आपण ऐकूया. त्यावेळेस आपल्यासाठी सिस्टर मीर पगार या दुसरे इतिहास याचा 7वा अध्याय आणि 11 ते 16 वचने वाचतील. दुसरे इतिहास याचा 7वा अध्याय 11 ते 16 वचने आपण बघू. शल्मोनाला परमेश्वराचे दुसऱ्यांदा दर्शन. या प्रकारे शल्मोनाने परमेश्वराचे मंदिर व राजमंदिर बांधण्याचे संपविले आणि मंदिराच्या आणि परमेश्वराच्या मंदिरात व आपल्या मंदिरात जे काही करायचे त्याने मनात योजले होते ते त्याने उत्तम प्रकारे सिद्धीस नेले. परमेश्वर शल्मोनास रात्री दर्शन देऊन म्हणाला, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे आणि हे गृह यज्ञगृह व्हावे म्हणून मी आपल्याकरता निवडले आहे. पर्जन्यवृष्टी होऊ नये म्हणून मी जर आकाश कपाटे बंद केली किंवा जमिनीचा उपज फस्त करण्यासाठी धाड पाठविले किंवा आपल्या लोकांमध्ये मरी पाठवली, तर माझे नाम ज्यास दिले आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले, तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या पापांची त्यास क्षमा करेन व त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करेन. जी प्रार्थना या स्थानी करण्यात येईल तिच्याकडे माझे डोळे उघडे राहतील व माझे कान लागतील. ह्या मंदिरी माझे नाम सर्व काळ राहावे म्हणून मी हे निवडून पवित्र केले आहे. माझे नेत्र व माझे मन ही येथे सतत लागलेले राहतील. येथे शास्त्रपाठ समाप्त होतो. परमेश्वर वाचलेलं वचन आशीर्वाद. दुसरे इतिहास याचा 7वा अध्याय 11 ते 16 वचने आपण बघू. शल्मोनाला परमेश्वराचे दुसऱ्यांदा दर्शन. या प्रकारे शल्मोनाने परमेश्वराचे मंदिर व राजमंदिर बांधण्याचे संपविले आणि मंदिराच्या आणि परमेश्वराच्या मंदिरात व आपल्या मंदिरात जे काही करायचे त्याने मनात योजले होते ते त्याने उत्तम प्रकारे सिद्धीस नेले. परमेश्वर शल्मोनास रात्री दर्शन देऊन म्हणाला, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे आणि हे गृह यज्ञगृह व्हावे म्हणून मी आपल्याकरता निवडले आहे. पर्जन्यवृष्टी होऊ नये म्हणून मी जर आकाश कपाटे बंद केली किंवा जमिनीचा उपज फस्त करण्यासाठी धाड पाठविले किंवा आपल्या लोकांमध्ये मरी पाठवली, तर माझे नाम ज्यास दिले आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले, तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या पापांची त्यास क्षमा करेन व त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करेन.
जी प्रार्थना या स्थानी करण्यात येईल तिच्याकडे माझे डोळे उघडे राहतील व माझे कान लागतील. ह्या मंदिरी माझे नाम सर्व काळ राहावे म्हणून मी हे निवडून पवित्र केले आहे. माझे नेत्र व माझे मन ही येथे सतत लागलेले राहतील. येथे शास्त्रपाठ समाप्त होतो. परमेश्वर वाचलेलं वचनावर आशीर्वाद. त्यानंतर आपण स्तोत्रसंहिता 20 हे आळीपाळीने वाचूया. त्यावेळेस आपल्यासाठी विजय काळपूर ब्रदर हे स्तोत्रसंहिता 20 हे आपल्यासाठी वाचतील. स्तोत्रसंहिता 20 विजयासाठी प्रार्थना. संकटाच्या दिवशी परमेश्वर तुझे ऐकू. याकोबाच्या देवाचे नाव तुला उच्चपदी प्रस्थापित करू. पवित्र स्थानातून तो तुला सहाय्य पाठवू. सियोनेतून तो तुला आधार देऊ. तो तुझ्या सर्व अन्नार्पणाने स्मरण ठेवू. तुझे हुमार्पण त्याला मान्य हो. तुझे मनोरथ तो पूर्ण करू. तुझे सर्व संकल्प सिद्धीस नेऊ. तुला मिळालेल्या तारणामुळे आम्ही उत्सव करू. आमच्या देवाच्या नावाचा ध्वज उभारू. तुझ्या सर्व मागण्या परमेश्वर पूर्ण करू. परमेश्वर आपल्या अभिषिक्ताला तारितो हे मला आता कळून आले. तो आपल्या उजव्या हाताचा उद्धारक प्रतापांची कृत्य करून आपल्या पवित्र स्वर्गातून त्याचे ऐके. कोणी रथाची व कोणी घोड्याची बडाई मारतात. आम्ही तर आमचा देव परमेश्वर याच्या नावाची प्रशंसा करू. ते वाकून खाली पडले आहेत. आम्ही तर उठून ताट उभे आहोत. हे परमेश्वरा तारण कर. आम्ही धावा करीतो तेव्हा राजाने आमची ऐकावी. वाचले वचन आशीर्वादित. त्यानंतर आपण पत्र बघूया. पहिल्या थेसलोनिकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 12 ते 28 वचने आपण ऐकणार आहोत. त्यावेळेस आपल्यासाठी सिस्टर बनसोडे आपल्यासाठी ही वचने वाचतील. पहिले थेसलोनिकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 12 ते 28 वचने. पौलाचे थेसलोनिकरास पहिले पत्र अध्याय 5 12 ते 28. निरनिराळे सद्बोध व पत्राची समाप्ती. बंधुजन हो, आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुमच्यामध्ये जे श्रम करतात, प्रभूमध्ये तुमच्यावर असतात व तुम्हाला बोध करतात त्यांचा तुम्ही सन्मान करावा आणि त्याच्या कामामुळे त्यांना प्रीतीने अत्यंत मान द्यावा. तुम्ही आपसात शांतीने राहा. बंधूंनो, आम्ही तुम्हाला बोध करतो की अव्यवस्थित लोकांना ताकीद द्या. जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर द्या. अशक्तांना आधार द्या. सर्वांबरोबर सहनशीलतेने वागा. कोणी कोणाचे वाईटाबद्दल वाईट करू नये म्हणून जपून राहा आणि सर्वदा एकमेकांचे व सर्वांचे चांगले करीत राहा. सर्वदा आनंदित असा. निरंतर प्रार्थना करा. सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, कारण तुमच्याविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. आत्म्याला विझवू नका. संदेशाचा धिक्कार करू नका. सर्व गोष्टीची पारख करा. चांगले ते बळकट धरा. वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा. शांतीचा देव स्वतः तुम्हाला परिपूर्ण पवित्र करो आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या आगमनासमयी तुमचा आत्मा, जीव व शरीर ही निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जाऊ. तुम्हाला पाचारण करणारा विश्वसनीय आहे. तो हे करीलच. बंधूंनो, आमच्यासाठी प्रार्थना करा. पवित्र चुंबनाने सर्व बंधुवर्गाला सलाम करा. मी तुम्हाला प्रभूच्या नावाने निश्चय सांगतो की हे पत्र सर्व पवित्र बंधूंना वाचवून दाखविण्यात यावे. आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुम्हा बरोबर असो. वाटलेल्या वचनावर परमेश्वर आशीर्वाद देतो. त्यावेळेस आपण शुभवर्तमानाकडे जाणार आहोत. त्यापूर्वी आपण शुभवर्तमान ऐकण्यापूर्वी एक गीत ऐकूया. येशूचे नाम गोड फार ही आपण गीत ऐकूया. येशूचे
नाम गोड फार दिनाला लागते येशूचे नाम गोड फार दिनाला लागते ते दुःख भय निवार नाही शिकरिते ते दुःखे भय निवार नाही शिकरिते त्या नावे शांती भरती अत्यंत समाधान त्या नावे शांती भरती अत्यंत समाधान भुकेले तृप्ती पावती दिना मिळे कल्याण भुकेले तृप्ती पावती दिना मिळे कल्याण येशू माझ्या प्रार्थना दिवाला ऐकवी येशू माझ्या प्रार्थना दिवाला ऐकवी दुष्टांच्या सर्व योजना बळाने घालवी दुष्टांच्या सर्व योजना बळाने घालवी येशू माझा मित्र जाण पाठिंबा मेंढपाळ येशू माझा मित्र जाण पाठिंबा मेंढपाळ गुरु उपाध्यायवान वराजाही तेजाळ गुरु उपाध्यायवान वराजाही तेजाळ हे प्रभु माझी स्तवने अत्यंत हलकी हे प्रभु माझी स्तवने अत्यंत हलकी गायीन स्वर्गी गायने दूताच्या सारखी गायीन स्वर्गी गायने दूताच्या सारखी आता ही तुझी ममता सांगे मी सकळा आता ही तुझी ममता सांगे मी सकळा अंतरी भरी शांतता मरता दयाळा अंतरी भरी शांतता मरता दयाळा येशूचे नाम गोड फार दिनाला लागते येशूचे नाम गोड फार दिनाला लागते प्रभो तुम
सहसो. मत्तयकृत शुभवर्तमान याच्या 6व्या अध्यायात शुभवर्तमान लिहिले आहे आणि त्याच्या 5व्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. हे प्रभो तुला गौरव असो. तसेच जेव्हा तुम्ही प्रार्थना करीता तेव्हा ढोंग्यासारखे असू नका, कारण लोकांनी आपणास पाहावे म्हणून सभास्थानात व चव्हाट्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यास आवडते. मी तुम्हास खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तिचे फळ देईन. तुम्ही प्रार्थना करिता तेव्हा परराष्ट्रीयांसाठी व्यर्थ बडबड करू नका, पण पुष्कळ बोललो म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते. तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता तुम्ही त्याच्यापाशी मागण्यापूर्वी जाणून आहे. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. त्यावेळेस आपण सर्वजण मिळून आपला विश्वास प्रगट करूया. सर्व समर्थ एकच देव जो पिता आकाश व पृथ्वी आणि सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करणारा, त्याविषयी मी विश्वास धरितो. आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त जो देवाचा एकुलता एक पुत्र, जो सर्व युगापूर्वी आपल्या पित्यापासून जनित झाला, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, जो जनित आहे कृत नाही, जो पित्याच्या तत्वाचा आहे, त्याकडून अवघे झाले, जो आम्हा मनुष्यासाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला आणि पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियाईस पासून देहधारी होऊन मनुष्य झाला आणि पंत पिलाताच्या वेळेस आम्हासाठी ज्याला कृषी दिले, ज्याने दुःख भोगिले व ज्याला पुरले, जो शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे आणि जो जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला गौरवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा अंत होणार नाही, त्याविषयी मी विश्वास धरितो. आणि पवित्र आत्मा जो प्रभू व जीवनदाता पिता व पुत्र यापासून जो निघतो आणि पिता व पुत्र यासहित त्याची आराधना व गौरव होते, जो भविष्यवाद्याकडून बोलत असे, त्याविषयी मी विश्वास धरितो. पापांच्या क्षमेसाठी एक बाप्तिस्मा आहे असे मी पत्करितो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व परलोकीचे जीवन यांची मी प्रतीक्षा करीतो. आमेन. यावेळेस आपण आपल्या आजच्या संदेशाकडे वळूया. यावेळेस आजच्या मननासाठी आपण जो शास्त्र भाग निवडलेला आहे तो दुसरे इतिहास याचा 7वा अध्याय आणि त्यातील 11 ते 14 वचन 16 वचन जे आपण ऐकले, त्यामध्ये आपण 14व्या वचनाकडे आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. आपण प्रार्थना करूया. हे पवित्र सामर्थ्याने भरलेल्या जिवंत प्रेमळ पित्या, धन्यवाद बापा या सुंदरशा वेळेसाठी बापा. आज हा प्रभूवार आमच्या जीवनामध्ये जोडलास आणि पुन्हा एक वार बापा या सकाळच्या समय बापा तुझ्या चरणाजवळ येण्यासाठी आणि तुझ्या वचनावरती मनन चिंतन करण्यासाठी संधी आमच्या जीवनामध्ये दिलीस, त्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो आणि उपकार स्तुती करतो बापा. या समय बापा आम्ही तुझ्याकडे समर्पित होत असताना आज तुझी उपस्थिती आणि सहभागिता आम्हा प्रत्येकाबरोबर मागतो बापा. तुझ्या समक्षतेत जमलेल्या प्रत्येकाला बापा आज तू आजचं वचन समजणारा अंतःकरण द्यावंस, प्रत्येकाचे अंतःकरण उघडावीत बापा. मी तुझं वचन सांगत असताना बापा माझे शब्द हे तुझे विचार असावेत आणि केवळ तूच आणि तूच उंचावला जावास. तुझी उपकार स्तुती आणि गुणगौरव या ठिकाणी व्हावे आणि आम्ही घटले जावं तसं तू कर बापा. हे प्रेमळ पित्या, आजच्या वचनाद्वारे आम्ही प्रत्येकाने आशीर्वादित व्हावं. आजच्या वचनातून आम्ही शिकावं बापा आणि तेव्हा आमच्या आचरणात आणावं आणि त्याद्वारे बापा तुझे स्वर्गीय आशीर्वाद प्राप्त करून घ्यावे. म्हणून बापा तुझी उपस्थिती, सहभागिता, पवित्र आत्म्याचं सहाय्य आणि मार्गदर्शन आम्हा प्रत्येकाबरोबर दे म्हणून तुला प्रार्थना आणि विनंती करत तुझ्याकडे समर्पित होतो आणि तुझ्या आधीनावाने स्वाधीन होतो बापा. त्यांनी तारणारा प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि पवित्र नावाने तुझं मागतो म्हणून तो ऐक. आमेन. आपल्या संदेशाकडे जाणार आहोत. आज आपण ज्या प्रश्नावरती विचार करणार आहोत ते आहे दुसरे इतिहास याचा 7वा अध्याय आणि 14वं वचन. आज आपण या विषय आहे आपला की दिन होऊन केलेल्या प्रार्थना परमेश्वर ऐकतो. याविषयी आज आपण मनन करणार आहोत की जर आपण दिन आणि नम्र होऊन प्रार्थना केली तर परमेश्वर आपली प्रार्थना ऐकतो. याविषयी आज आपण
आपल्या संदेशामधून बघूया. आजच्या ज्या वचनाकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत ते म्हणजे दुसरे इतिहास याचा 7वा अध्याय आणि 14वे वचन आपण ऐकूया. तर माझे नाम ज्यांना दिले आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले, तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या पापांची त्यांना क्षमा करीन व त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करीन. आज आपण या वचनावरती मनन करणार आहोत. आपण जर या आजच्या वचनाकडे आपलं लक्ष केंद्रित केलं तर आपल्याला दिसेल की ही वचनं प्रामुख्याने इस्रायल लोकांसाठी या ठिकाणी बोललेले आपल्याला दिसतात. ज्यावेळेस इस्रायलाचं अधपतन होत असताना आणि आध्यात्मिक बाबतीमध्ये त्यांची अनास्था होत असताना या ठिकाणी परमेश्वराकडून हे वचन त्यांच्यासाठी आपल्याला ते आलेलं दिसतं. आपण जर बघितलं की जर अशा प्रकारे लोकांचा स्वभाव होत असेल आणि लोक अशा प्रकारे देवापासून परावृत्त होत असतील तर या प्रसंगी परमेश्वरही काय करतो की अशा वेळेस आपल्या लक्षात येईल की लोकांना चा न्याय परमेश्वर अशा प्रकारे करत असतो. आपण वचन 13 मध्ये जर बघितलं तर आपल्याला दिसेल की परमेश्वर अशा प्रकारे दुष्काळ आणि अशा प्रकारे आजार किंवा आर्थिक नुकसान किंवा काही ठराविक आशीर्वाद काढून घेऊन याद्वारे परमेश्वर त्या लोकांचा न्याय करत असतो. कदाचित आत्ताची परिस्थिती ही त्याच प्रकारची आहे असं आपल्याला या ठिकाणाहून बघायला मिळेल. म्हणून आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने दिसेल की या वचनातून आपल्याला काय शिकायचंय. आपण जर बघितलं तर या ठिकाणी या वचनातून आपल्याला प्रामुख्याने 3 गोष्टी दिसतात की आपण जर बघितलं की ऐकणे, तसंच उत्तर देणे आणि त्याचा हस्तक्षेप करणे याविषयी आपल्याला देवाने दिलेली ही अभिवचने दिसतात. जर ही अभिवचने ज्याप्रमाणे इस्रायल लोकांसाठी होती त्याचप्रमाणे आजच्या घडीला ती आपल्यासाठी त्याच प्रकारे लागू आहे. ही गोष्ट आज आपण समजून घेणं गरजेचं आहे. जर आपल्यासाठी ती कशा प्रकारे लागू आहेत हे आपण बघितलं पाहिजे. आणि आपण जर बघितलं की आपल्या जीवनामध्ये जर ही अभिवचने पूर्ण व्हायची असेल तर आपण काय करणं गरजेचं आहे याकडे आपण लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आपण जर बघितलं तर आपल्याला प्रेषितांची कृत्य याचा 3रा अध्याय आणि 19वे वचन आपल्याला सांगतं की आपली पापे पुसून टाकली जावीत म्हणून पश्चाताप करा हो बाळा, अशासाठी की विश्रांतीचे समय प्रभू जवळून यावे. यासाठी आपण विश्वासणाऱ्यांनी पुढील काही गोष्टी करणं गरजेचं आहे. जर आपण त्या जिवंत देवाचे विश्वासणारे लोक आहोत तर आपण या गोष्टी करणं गरजेचं आहे. त्या गोष्टी जर केल्या तर आपल्याला विश्रांतीचा समय हा प्रभूपासून मिळालेला असेल आणि त्यामधून आपल्याला कोणी काढून घेऊ शकणार नाही. याविषयी आज आपण मननचिंतन करणं गरजेचं आहे. तर त्या पुढील गोष्टी आपल्याला काय करणं गरजेचं आहे आपल्या जीवनामध्ये. जर आपल्याला परमेश्वराच्या अभिवचने त्याचा आशीर्वाद हवे असेल तर पुढील गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे. त्या गोष्टी आपण जर बघितलं तर त्या गोष्टीमध्ये आपल्याला दिसेल प्रथमतः या वचनामध्ये आपण सुरुवात जर बघितली तर वचनामध्ये म्हटलेलं आहे दीन होऊन त्या लोकांनी प्रार्थना करणं गरजेचं आहे. दीन होणं म्हणजे काय? आपल्याला दीन होणं म्हणजे किंवा पैशाने किंवा संपत्तीने दीन होणं हे अपेक्षित नाही. तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की आत्म्याने किंवा आध्यात्मिकरित्या दीन होणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण बघायला मिळतं की जे दीन असतात, गरीब असतात, त्यांना काय केलं दिलं जातं. तसंच आज आपण आत्म्याने आणि आपण आध्यात्मिकरित्या दीन होणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण परमेश्वराकडे दीन होऊन जाऊ आणि त्याच्याकडे मागू त्यावेळेस निश्चितच आपल्याला लक्षात येईल की परमेश्वर आपल्याला आपल्या प्रार्थनेचं उत्तर देईल. हे आपल्याला या वचनातून आपल्याला आज शिकायला मिळेल. आपण जर बघितलं त्यासाठी दीन होणं म्हणजे काय तर आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल की दीन होणं म्हणजे आपण परमेश्वराच्या चरणाजवळ जाणं गरजेचं आहे. त्याच्याकडे आपण लीन आणि नतमस्तक होणं गरजेचं आहे. आपण जुन्या करारात जर बघितलं तर जुन्या करारात दीन आणि लीन लोक कसे होत होते की ते आपल्या अंगावरती राख उधळून घेत होते. आपल्या कपडे आपले ते गोंताटाचे कपडे घालत होते आणि त्या प्रकारे ते स्वतःला लीन आणि दीन नम्र असे करत होते. आज आपण लीन आणि दीन होणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण लीन आणि नम्र होऊ त्यावेळेस निश्चितच तो परमेश्वर आपल्या प्रार्थना ऐकेल आणि आपल्याला तो त्याच्या जवळ घेईल. ही गोष्ट आज आपल्याला परमेश्वर या वचनातून शिकवत आहे. म्हणून आज आपण ती गोष्ट या वचनातून शिकणं गरजेचं आहे.
आपण जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की या वचनामध्ये आपल्याला जर आपण बघितलं की दुसरे इतिहास याचा 11 अध्याय आणि 16 वचन आपल्याला काय सांगतं की इस्रायलाचे सर्व लोक देवाच्या भजनी मनोभावे लागले. याचा अर्थ काय झाला की जर आपल्याला परमेश्वराकडे लीन आणि दीन नम्र व्हायचं असेल तर मनोभावे आपण त्या परमेश्वराकडे जाणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण मनोभावे त्या परमेश्वराकडे जाऊ त्यावेळेस निश्चितच तो परमेश्वर आपली प्रार्थना ऐकेल आणि आपल्या प्रार्थनेचं उत्तर या ठिकाणी तो देईल. ह्या गोष्टी ही गोष्ट आज आपण या ठिकाणाहून शिकणं गरजेचं आहे. लीन आणि दीन होणं म्हणजे काय तर आपल्याला या ठिकाणी दिसेल की आपण दुसरे इतिहास 15:15 मध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला दिसेल सर्व यहुदी लोक आनभाग करून हर्षभरित झाले आणि त्यांनी मनपूर्वक शपथ वाहिली की ते मोठ्या उत्कंठेने त्याला शरण आले आणि त्यांना तो पावला. आणि आपल्याला लक्षात येईल की परमेश्वराने त्यांना या ठिकाणी आशीर्वादित केलेलं दिसतं आणि त्यांना चोहोबाजूनी स्वस्थ केलेलं दिसतं. याचं कारण हेच की त्यांनी मनोभावे ते परमेश्वराकडे आले. लीन आणि नम्र होणे म्हणजे मनोभावे परमेश्वराकडे येणे. ज्यावेळेस आपण लीन आणि नम्रपणे परमेश्वराकडे येऊ त्यावेळेस निश्चितच परमेश्वर आपली प्रार्थना ऐकेल. कारण लीन आणि नम्र होणे म्हणजे परमेश्वराला का आवडतं. आपण जर बघितलं स्तोत्रसंहिता 51 आणि 7 वचन आपल्याला या ठिकाणी 17 वचन आपल्याला हे सांगतं की स्तोत्रसंहिता 51 आणि 17 वचन आपल्याला सांगतं की देवाचे यज्ञ म्हणजे काय भग्न आत्मा हे देवा भग्न व अनुतप्त हृदय तो तुच्छ मानणार नाही हे आपल्याला या ठिकाणी दिसतं. म्हणजे आपल्याला जर आपण आपलं अंतःकरण आपलं हृदय जर भग्न केलं तर ते परमेश्वराला आवडतं. म्हणून आज आपण आपलं अंतःकरण अनुतप्त आणि भग्न करणं गरजेचं आहे. त्याच वेळेस परमेश्वर त्याचा स्वीकार करेल हे आपल्याला या वचनातून आपल्याला बघायला मिळतं. तसंच आपण जर बघितलं तर आपल्याला मत्तय शुभवर्तमानामध्ये दिसतं की मत्तय मध्ये 5:3 तिसरं वचन आपल्याला सांगतं. 5व्या अध्यायामधलं 3रं वचन आपल्याला सांगतं की जे आत्म्याने देईन ते धन्य कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. म्हणून आज आपण आत्म्याने दीन आणि लीन नम्र होणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण आत्म्याने लीन आणि नम्र होऊ त्यावेळेस निश्चितच परमेश्वर तुमची आणि माझी प्रार्थना ऐकेल हे आपण आज समजून घेणं गरजेचं आहे. आज आपण या वचनामध्ये चालत असताना या वचनामध्ये मनन करत असताना खरोखर आज आपण त्या परमेश्वराच्या चरणाजवळ येत असताना खरोखर आपण लीन आणि नम्र आहोत का या गोष्टीची आज आपण जाणीव करून घेणं गरजेचं आहे. आज आपण लीन आणि नम्र होऊन परमेश्वराकडे आलेलो आहोत का या गोष्टीविषयी आपण विचार करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला या ठिकाणी दिसेल की त्यांनी लीन आणि नम्र होऊन दीन होऊन त्यांनी प्रार्थना केलेली आपल्याला या ठिकाणी दिसते. दीन होऊन प्रार्थना करणे ही आपल्याला या वचनातून परमेश्वर आपल्याकडून अपेक्षित होतो. फक्त दीन होऊन चालणार नाही तर त्यासाठी आपल्याला परमेश्वराकडे प्रार्थना करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण दीन आणि नम्र होऊन प्रार्थना करू त्यावेळेस निश्चितच परमेश्वर आपल्याला त्याच्या प्रार्थनेद्वारे आपल्या प्रार्थनेद्वारे परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करणारे या गोष्टी आपण आज शिकणं गरजेचं आहे. आज आपण जर बघितलं तर त्याची प्रार्थना करत असताना आपण जर बघितलं की आपण प्रार्थना करत असताना आपण स्वतःवरती अवलंबून न असता आपण परमेश्वरावरती अवलंबून राहणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण परमेश्वरावरती अवलंबून राहू त्याच्यावरती विश्वास ठेवू आणि त्या विश्वासाने त्याच्याकडे आपण मागू त्याच्याकडे प्रार्थना करू त्यावेळेस निश्चितच परमेश्वर आपल्या प्रार्थना आणि विनंत्या मान्य करतो आणि आपल्या प्रार्थनेला उत्तर देतो. ही गोष्ट आज आपण या वचनातून शिकणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण जर बघितलं की आपल्याला बघायला येईल की प्रार्थनेचं सामर्थ्य लीन आणि नम्र होऊन प्रार्थना केलेल्या परमेश्वर ऐकतो. आज आपण याविषयी विचार करत आहोत. जर आपण लीन आणि नम्र झालो तर निश्चितच परमेश्वर आपल्या त्या प्रार्थना ऐकणार आहे. म्हणून आज आपण लीन आणि नम्र आहोत का त्या परमेश्वराच्या चरणी आपण आज स्वतःला समर्पित करत असताना आपण लीन आणि नम्र होऊन प्रार्थना करतो का याविषयी आज आपण विचार करणं गरजेचं आहे. आपलं अंतःकरण आपण तपासून बघणं गरजेचं आहे. आज आपण जर बघितलं की या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की लुककृत शुभवर्तमान तसंच आपण जे मत्तय शुभवर्तमान वाचलं त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की प्रभू ख्रिस्ताने प्रार्थना कशी करावी याविषयी शिकवलेलं आहे. तसंच आज आपण जर बघितलं लुककृत शुभवर्तमान याचा 18वा अध्याय
आणि 1 ते 8 वचनामध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला एक अत्याग्रही अशी स्त्री दिसते, जी त्या एका न्यायाधीशाकडे जाऊन त्याला सारखा आग्रह करते की त्यांनी तिचा काय न्याय करावा म्हणून सारखा आग्रह करते. म्हणजे ती त्याच्याकडे प्रार्थना करत असते, दयायाचना करत असते. आज तुम्ही आणि मी जर सारखं सतत जाऊन परमेश्वराकडे प्रार्थना करू तर निश्चितच तो तुमची आणि माझी प्रार्थना ऐकणारे आणि त्या प्रार्थनेला तो उत्तर देणारे याची खात्री आज आपण बाळगणं गरजेचं आहे. याविषयी आपण आज त्या वचनामध्ये चालत असताना आपण या वचनाचा विचार करूया आणि खरोखर या प्रार्थनेमध्ये आपला वेळ घालवण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून परमेश्वर तुम्हाला आणि मला या प्रार्थनेद्वारे आशीर्वादित करेल. आपण जर बघितलं तर त्याचप्रमाणे आपल्याला याकोबाचं पत्र याचा 5वा अध्याय आणि 17 वचनामध्ये आपल्याला एक पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला इलियाचं उदाहरण दिसतं की इलियाने आपल्याला बघायला मिळतं की त्याने त्या सारपत नगरामध्ये ज्यावेळेस तो त्या विधवेच्या घरी गेला त्यावेळेस आपल्याला बघायला मिळतं त्याने तिथे जाऊन प्रार्थना केली, पाऊस न पडावा यासाठी त्याने प्रार्थना केली आणि खरोखर परमेश्वराने त्या इलियाची प्रार्थना ऐकलेली दिसते आणि 3.5 वर्ष त्या सारपत नगरामध्ये आपल्याला त्या देशामध्ये कुठेही पाऊस पडलेला दिसत नाही. त्याचप्रमाणे 3.5 वर्षानंतर एलियाने पुन्हा पाऊस पडण्यासाठी प्रार्थना केली आणि त्याच्या प्रार्थनेने सामर्थ्याने आपल्याला बघायला मिळतं की परमेश्वराने त्याची प्रार्थना ऐकली आणि पुन्हा त्या भूमीवरती पाऊस दिलेला दिसतो आणि भूमीने आपला उपज दिलेला आपल्याला दिसतो. म्हणून आपण ह्या वचनावरती मनन करत असताना प्रार्थनेचं सामर्थ्य आपण समजून घेणं गरजेचं आहे. आज आपण प्रार्थनेचं सामर्थ्य जर जाणून घेतलं तर आपल्याला लक्षात येईल अनेक मिशनऱ्यांचा आपण जर विचार केला तर अनेक मिशनरी हे आपलं जीवन प्रार्थनामय जगत होते आणि त्याच प्रार्थनेच्या बळावरती त्यांनी अनेक आत्मे परमेश्वराच्या राज्यासाठी जिंकलेले आपल्याला दिसतात. म्हणून आज तुम्ही आणि मी त्या प्रार्थनेच्या सामर्थ्यावर जगत आहोत का? आपल्यामध्ये ते प्रार्थनेचे लीन आणि नम्र होऊन दिन होऊन आपण प्रार्थना करत आहोत का? याविषयी आपण आज विचार करणं गरजेचं आहे. आज आपण तिसरी गोष्ट आपण या ठिकाणी शिकूया की आपण या वचनातून जर बघितलं त्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की माझ्या दर्शनाविषयी उत्सुक. आज आपण त्या परमेश्वराच्या दर्शनाविषयी उत्सुक आहोत का? याविषयी आज आपण आपल्या अंतःकरणामध्ये तपासूया की खरोखर जर आपण परमेश्वराच्या दर्शनाविषयी जर उत्सुक असू तर निश्चितच तो परमेश्वर प्रत्येकाला उत्सुक असणाऱ्याला दर्शन देतो. आपण त्या ठिकाणी आपण बघितलं पाहिजे. आज आपण या वचनातून जर बघितलं तर आपल्याला दिसेल की देवाच्या लोकांनी ते देवाकडे वळलं पाहिजे आणि त्याच्या दर्शनाविषयी ते उत्सुक असले पाहिजे, तर तो परमेश्वर त्यांची प्रार्थना ऐकेल. आणि ती प्रार्थना आपण दर्शनाविषयी उत्सुक असणं म्हणजे काय? आपण त्या परमेश्वराविषयी उत्सुक असणं म्हणजे काय? आपल्या प्रार्थना या कशा असाव्यात? आपल्या स्वार्थासाठी, आपल्या मधून संकटे टळून जाण्यासाठी यासाठी नसाव्यात, तर त्या प्रार्थना या परमेश्वराचे राज्य वाढण्यासाठी, परमेश्वराचे सामर्थ्य आपल्यामध्ये येण्यासाठी आणि परमेश्वराने आपला उपयोग करून घ्यावा यासाठी त्या प्रार्थना असल्या पाहिजे. जर स्वर्गीय योजनेप्रमाणे जर आपल्या प्रार्थना असतील तर निश्चितच त्या प्रार्थना पूर्ण होतील. ही खात्री आज आपण या ठिकाणी या वचनातून आपल्याला परमेश्वर देत आहे. जर आपण लीन नम्र होऊन जर प्रार्थना केली आणि त्या परमेश्वराविषयी जर आपण उत्सुक असेल, त्याच्या दर्शनाविषयी जर उत्सुक असेल, तर निश्चितच आपल्या प्रार्थना तो परमेश्वर ऐकणारे याविषयी आपण आज या वचनातून शिकण्याची गरज आहे. आपण जर बघितलं की आपण त्या वचनासाठी खरोखर उत्सुक आहोत का? त्या परमेश्वराच्या दर्शनासाठी उत्सुक असोल आपण, तर निश्चितच आपल्या लक्षात येईल की ज्याप्रमाणे आपल्याला पहिले इतिहासमध्ये 16वा अध्याय आणि 11वं वचन सांगतं की परमेश्वर व त्याचे सामर्थ्य यावर भरोसा ठेवा, त्याच्या दर्शनाविषयी सदा आतुर असा. आज आपण त्या परमेश्वराच्या दर्शनाविषयी आतुर आहोत का? याविषयी आज आपण शिकणं गरजेचं आहे. जर आपण परमेश्वराच्या दर्शनाविषयी जर आतुर असेल तर निश्चितच परमेश्वर आपल्याला दर्शन देईल आणि त्याच्या आशीर्वादाने भरेल. यावेळेस आपण जर बघितलं की खरोखर परमेश्वर म्हणतो की माझ्या दर्शनाविषयी ते उत्सुक असतील तर तो निश्चितच त्यांची प्रार्थना ऐकेल. आज आपण त्या परमेश्वराच्या भेटीसाठी उत्सुक आहोत का? आज जर आपण परमेश्वराच्या दर्शनासाठी उत्सुक असेल तर निश्चितच परमेश्वर तुम्हाला आणि मला भेटणार आहे याविषयी आपण शिकणं गरजेचं आहे. जर आपण
यशाच्या पुस्तकामध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला 95 अध्याय आणि 6 आणि 7 वचनं आपल्याला सांगतात की परमेश्वराचा काळ आहे तोपर्यंत त्याला शोधा. आपण परमेश्वर जवळ आहे तोपर्यंत शोधणं गरजेचं आहे. जर आपण तो परमेश्वर आपल्यापासून दूर गेला आणि तर आपण त्याला त्यानंतर जर आपण त्याला हाका मारत असेल, त्याला शोधत असेल, तर तो आपल्याला भेटणार नाही. त्यासाठी आपल्याला तो जवळ आहे तोपर्यंतच त्याला हाक मारणं गरजेचं आहे. जसं आपण बर्थलमै त्या आंधळ्या व्यक्तीविषयी बघतो की ज्यावेळेस आपल्याला बघायला भेटे जन्म आंधळा तो बर्थलमै होता, परंतु ज्यावेळेस येशू ख्रिस्त जवळून जात असताना की येशू ख्रिस्त नाझरेतकर येथून जवळ चालला आहे, त्यावेळेस त्याने त्याला मोठ्याने हाक मारली, अहो नाझरेतकर येशू माझ्यावरती काय दया करा. आणि त्याने हाक मारल्याबरोबर तो जवळून जात असताना त्याने हाक मारल्याबरोबर ख्रिस्ताने त्याची हाक ऐकली, त्याचा आवाज ऐकला आणि त्याला आपल्याकडे बोलवलेलं दिसतं आणि बोलून त्याला दृष्टी दिलेली दिसते. तोच ख्रिस्त आज तो मला सांगत आहे की तो ख्रिस्त जवळ आहे, परमेश्वर जवळ आहे. तोच त्याला आपण काय करणं गरजेचं आहे, आपण त्याला हाका मारणं गरजेचं आहे, त्याला आपण बोलावणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आपण त्याला बोलू, त्याचा शोध करू, त्यावेळेस निश्चितच आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल की तो जवळ आहे. तोच त्याला आपण त्याचा धावा करणं गरजेचं आहे. तर आपल्या तो जवळ असेल त्यावेळेस आपण त्याला हाका मारल्यामुळं तो आपली हाक ऐकेल. आपलं त्यासाठी त्याचं नातं आपल्या असणं गरजेचं आहे. परमेश्वराशी आपलं नातं असणं गरजेचं आहे. जर आपल्या परमेश्वराशी नातं असेल तर आपली तो आवाज ऐकेल. आज आपलं परमेश्वराबरोबर तशा प्रकारचं नातं आहे का? आपल्याला त्या परमेश्वराविषयी उत्सुकता आहे का? जर आपल्या अंतःकरणामध्ये परमेश्वराच्या दर्शनाविषयी उत्सुकता असेल तर निश्चितच परमेश्वर तुम्हाला आणि मला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही आणि आपण केलेला धावा तो निश्चितच ऐकेल. आणि या ठिकाणी आपल्याला दिसेल की आपण त्यासाठी त्या परमेश्वराकडे जाणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण त्याच्याकडे जाऊ त्यावेळेस निश्चितच त्यासाठी आपल्याला काही गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि त्या म्हणजे आपल्याला आपला तो दुर्जनांचा जो मार्ग तो आपल्याला सोडणं गरजेचं आहे. आणि आपल्या अधर्मापासून अधर्मीच्या आपल्या कल्पना असतील त्यांचा त्याग करणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आपण अशा प्रकारे परमेश्वराकडे वळू त्यावेळेस निश्चितच तो परमेश्वर आपल्यावरती दया करल आणि तो त्याला आपला पापांची आपली क्षमा करल आणि निश्चितच आपल्याला दर्शन देईल. हे आपल्याला आज या वचनातून शिकायला मिळतं. चौथी गोष्ट आपल्याला आजच्या वचनातून शिकायला मिळेल आणि ती म्हणजे आपण आपली दुष्ट मार्गातून आपण मागे वळलं पाहिजे. जर आपण आपल्याला या वचनातून दिसेल की परमेश्वर म्हणतो की आपण त्याच्याविषयी त्याच्या दर्शनासाठी दीन नम्र होणं गरजेचं आहे. नम्र होऊन आपण त्याच्याकडे प्रार्थना करणं गरजेचं आहे. त्याच्या दर्शनाविषयी आपण उत्सुक असणं गरजेचं आहे. आणि त्याच प्रकारे आपण दुष्ट मार्गापासून परावृत्त होणं गरजेचं आहे. दुष्ट मार्गापासून परावृत्त म्हणजे काय? आपला जो मार्ग आपण चाललेलो आहोत जर तो चुकीचा मार्ग असेल तर त्या चुकीच्या मार्गावरून आपण मागं फिरणं गरजेचं आहे. तो चुकीचा मार्ग सोडून आपण परमेश्वराच्या चरणाजवळ येणं गरजेचं आहे. जर आपल्याला माहिती आहे एखादी वाट आपल्याला चुकीच्या मार्गाला घेऊन जाते तर आपण त्या मार्गापासून आपण परावृत्त होणं गरजेचं आहे. आपला मार्ग बदलणं गरजेचं आहे. आज परमेश्वर तुमच्या आणि माझ्याकडून हेच अपेक्षित की आपण आपला दुष्ट मार्ग सोडून आपण परमेश्वराकडे वळावं. आज तुम्ही आणि आपण परमेश्वराकडे वळणार आहोत का प्रियांनो? जर आपण परमेश्वराकडे वळालो तर निश्चितच परमेश्वर आपल्याला कधीही सोडणार नाही. कारण आपल्या लक्षात येईल की परमेश्वराने आपल्याला त्याचं दास म्हटलेलं नाहीये तर आपल्याला त्याने त्याचं मित्र म्हटलेलं आहे. आणि मित्रांना कधी एकटं टाकत नसतो हे आपल्याला या वचनातून दिसेल. म्हणून आज आपण त्या आपल्या ज्या वाईट गोष्टी असतील, आपल्यामध्ये जे वाईट विचार असतील, जे वाईट आपण कुठल्या वाईट गोष्टीमध्ये अडकलेलं असेल तर ते आपण आज सोडून देऊया आणि परमेश्वराकडे वळूया. आपला तो मार्ग सोडून देऊन आपण परमेश्वराकडे वळूया. निश्चितच परमेश्वर तुम्हाला आणि मला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. याविषयी आपण आज बघूया. या वचनावरती आपण मनन करत असताना ही चौथी गोष्ट आपल्या जीवनामध्ये करणं खूप गरजेचं आहे आणि ते म्हणजे आपण आपल्या दुष्ट मार्गापासून वळणं गरजेचं आहे, मागे फिरणं गरजेचं आहे. आपण पवित्र शास्त्रामध्ये जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की आपण मत्तयाचा विचार केला, जक्कयाचा विचार केला तर आपल्याला बघायला मिळेल ते
वाईट मार्गाने जात असताना ते आपल्याला आपल्या मार्गापासून फिरलेले दिसतात. आपण त्या जक्कयाचा विचार केला तर जक्कय त्याच्या अंतःकरणामध्ये ख्रिस्ताला बघण्याची ओढ होती, म्हणून आपल्याला बघायला मिळतं की त्याने ज्या वेळेस ख्रिस्त त्याच्याकडे गेला, त्याला म्हटलं की जक्कय आज मला तुझ्या घरी यायचं आहे. आणि ज्यावेळेस जक्कयच्या घरी तो गेला त्यावेळेस त्याने सांगितलं, मी जे काही लुबाडलेलं असं लोकांकडून ते मी 4 पट त्यांना परत करतो. आज जक्कयाने ही कृती केलेली दिसते. तो मार्गापासून फिरलेला दिसतो आणि परमेश्वराच्या मागे चाललेला दिसतो. आज आपण चुकीचा मार्ग असेल तर आपल्या चुकीच्या मार्गावरून आपण परावृत्त होऊन परमेश्वराकडे वळूया. निश्चितच आज जर आपल्याला परमेश्वराची भेट घ्यायची असेल, परमेश्वर आपल्या जीवनामध्ये हवा असेल, त्याचे आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये हवे असतील, तर आज आपण त्या परमेश्वराकडे वळणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला आपण शुद्ध करून घेणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आज आपल्या जीवनामध्ये ज्या काही वाईट गोष्टी असतील, जे काही वाईट विचार असतील, तर ते आपण सोडून देणं गरजेचं आहे. आज आपण ते विचार सोडून देणार आहोत का? आणि त्या परमेश्वराकडे आपण आपल्या दुष्ट मार्गापासून वळणं म्हणजे फक्त जे वाईट कृत्य करतो ते नाही, तर आपल्याला परमेश्वराच्या व्यतिरिक्त आपल्या जीवनामध्ये कुठल्या गोष्टीला प्राधान्य आहे त्या गोष्टी आपण परावृत्त होणं, त्या गोष्टीपासून आपण स्वतःला वेगळं करणं, म्हणजे आपण त्या दुष्ट मार्गापासून परावृत्त होणं असं होईल आपल्याला, असं दिसेल. त्यासाठी आपली आध्यात्मिक शुद्धीकरण आपण करणं गरजेचं आहे आणि आपण त्यावेळेसच आपण त्या जवळ जाऊ शकतो. म्हणून आज आपण या वचनामध्ये आपण मनन करत असताना, या वचनातून आपण शिकत असताना खरोखर आज आपण त्या वाईट विचारापासून, वाईट कृतीपासून आपण मागे फिरणं गरजेचं आहे. आज तुम्हाला आणि मला परमेश्वराचं दर्शन हवं असेल, परमेश्वराकडे आपल्याला जाण्याची इच्छा असेल, तर आपण आपल्या चुकीच्या जीवनातील चुकीच्या गोष्टी सोडून देणं गरजेचं आहे आणि पुन्हा एक बार आपण परमेश्वराच्या सानिध्यात येणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण परमेश्वराच्या सानिध्यात येऊ त्यावेळेस निश्चितच परमेश्वर तुम्हाला आणि मला त्याचं दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या जीवनामध्ये तो कार्य केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आजचा आपला जो विषय आपण शिकत आहोत की परमेश्वर दीन आणि लीन लोकांच्या प्रार्थना ऐकतो, दीन आणि नम्रपणे केलेली प्रार्थना परमेश्वर ऐकतो. खरोखर आज तुमची आणि माझे प्रार्थना परमेश्वर ऐकत आहे. म्हणून आज आपण त्या परमेश्वराविषयी उत्सुक असूया, त्याच्या दर्शनाविषयी उत्सुक असूया. ज्यावेळेस आपण परमेश्वराच्या दर्शनाविषयी उत्सुक असू त्यावेळेस निश्चितच परमेश्वर आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या देशातून जे काही क्लेश आहेत ते नाहीसे केल्याशिवाय राहणार नाही. आणि खरोखर या वचनामध्ये आपण वाढत असताना परमेश्वराने असंच आपल्याला चालवावं म्हणून आपण त्याला प्रार्थना करूया आणि खरोखर त्याची दया आपल्यावरती व्हावी. जर आपल्यावरती परमेश्वराची दया झाली तर निश्चितच आपल्या लक्षात येईल की परमेश्वर आपल्याला निश्चितच आशीर्वाद देणार आहे. म्हणून जर आपल्याला वाटत असेल की परमेश्वराची दया आपल्यावरती व्हावी म्हणून आपल्याला इब्री लोकासपत्रामध्ये 4 अध्याय आणि 16 वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐनवेळी सध्यासाठी कृपा मिळावी म्हणून आपण धैर्याने कृपेच्या परमेश्वराच्या राजासनाजवळ जाऊया आणि परमेश्वराला विनंती करूया की त्याने आपल्याला आशीर्वादित करावं. खरोखर आज तुम्हाला आणि मला परमेश्वर आशीर्वादित करू इच्छितो, त्याच्या मार्गावरती चालू इच्छितो. म्हणून जर जर आपल्याला परमेश्वराविषयी जर आस्था असेल आणि आपल्याला वाटत असेल की परमेश्वराने आज आपल्या जीवनामध्ये कार्य करावं म्हणून आज आपल्याला हे वचन दिलेलं आहे की दुसरे इतिहास याचा 7वा अध्याय आणि 14वं वचन की आपण परमेश्वराचं नाव आपल्या जीवनामध्ये कार्य करावं आणि त्या परमेश्वराच्या नावाच्या कार्याने आपण परमेश्वरामध्ये वाढावं ही परमेश्वराची इच्छा आहे. म्हणून आजचं वचन आपल्यासाठी आहे की ह्या वचनातून आपण शिकूया की जर आपण दीन होऊन आपण जर प्रार्थना केल्या तर परमेश्वर आपली ती प्रार्थना ऐकतो. ती प्रार्थना आज परमेश्वराने आपली ऐकावी म्हणून ह्या 4 गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपण करूया. आपण दीन होऊया, परमेश्वराचरणी आपण दीन होऊया, परमेश्वराकडे आपण दीन होऊन प्रार्थना करूया. त्याचप्रमाणे आपण त्याच्या दर्शनाविषयी उत्सुक असूया आणि 4थी गोष्ट आपल्या जीवनामध्ये आपण करूया आणि ती म्हणजे आपण आपल्या परमेश्वराकडे आपण आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त होऊन परत आपण येऊया.
आज आपण जर कुठल्या जीवनामध्ये आपण वाईट कृत्य करत असेल, वाईट विचार करत असेल, तर आपण त्यापासून आपण परावृत्त होऊया, परत मागे फिरूया आणि परमेश्वराकडे येऊया. निश्चितच तो परमेश्वर आपला स्वीकार करेल आणि आपल्याला पापांची क्षमा करेल. म्हणून आपल्या जीवनामध्ये झालेल्या चुकांबद्दल, पापांबद्दल आपण आज पश्चाताप करूया, परमेश्वराला त्याची क्षमा मागूया आणि त्याला आपल्या जीवनामध्ये आमंत्रित करूया. प्रभू परमेश्वर करो आणि आपल्या सर्वांना या वचनाद्वारे आशीर्वादित करो आणि या वचनामध्ये वाढण्यासाठी आपल्याला सहाय्य करो आणि मार्गदर्शन करूया. आज जर हे वचन आपल्या जीवनामध्ये जर कुठे कार्य करत असेल, तर आपण आज त्या परमेश्वराला प्रार्थना करूया. आज मी आपणा सर्वांना विनंती करतो, हे वचन जे लोक ऐकत आहे त्या प्रत्येकासाठी आपण प्रार्थना करूया. त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराने कार्य करावं आणि या वचनाच्या कार्यातून त्यांच्या जीवनामध्ये एक सामर्थ्य परमेश्वराचं यावं. यासाठी हे वचन, आजचं वचन सर्वांसाठी आशीर्वादाचं ठरावं म्हणून आपण प्रार्थना करूया, विनंती करूया. आपण प्रार्थना करूया. धन्यवाद हे प्रेमळ पिते या सुंदरशा वचनासाठी. या पवित्र वचनाद्वारे तू आमच्याशी बोललास त्याबद्दल आम्ही गौरवितो, धन्यवाद देतो बापा. या वचनातून बापा आम्ही तुझ्या समक्षतेत आलो असताना बापा आम्हा प्रत्येकाचा तू स्वीकार कर बापा. आज बापा हे वचन ते तू आमच्यासाठी दिलेलं आहेस. आम्ही दीन आणि नम्र होऊन बापा तुझ्याकडे यावं, प्रार्थना करावी बापा. आणि त्या प्रार्थनेद्वारे बापा आम्ही तुझ्याकडे येत असताना बापा आम्ही तुझ्या दर्शनाविषयी बापा उत्सुक असावं आणि आम्ही आमच्या दुष्ट मार्गापासून बापा परावृत्त व्हावं. आमच्या जीवनामध्ये बापा जर आम्ही कुठे चुकलेलं असेल बापा, तर आम्हा प्रत्येकाला बापा तू क्षमा करावीस. आणि आज बापा हे वचन ऐकत असणाऱ्या प्रत्येकाला बापा तू या वचनाद्वारे आशीर्वादित करावंस आणि खरोखर बापा त्यांच्या जीवनामध्ये तुझ्याविषयी बापा, तुझ्या दर्शनाविषयी एक उत्सुकता निर्माण व्हावी आणि त्याद्वारे बापा तू त्यांच्या जीवनामध्ये कार्य करावं म्हणून तुला प्रार्थना करतो आणि विनंती करतो बापा. आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य करशील असा आम्ही विश्वास धरत आम्ही प्रत्येक जण बापा तुझ्याकडे समर्पित होतो आणि तुला आमच्या जीवनामध्ये आमंत्रित करतो बापा. हे प्रेमळ पिता इथून पुढचा सर्व वेळ तुझ्या हाती घे आणि तू चालवावस म्हणून तुझ्या अधीन आणि स्वाधीन होत तुझ्याकडे समर्पित होत. धन्य तारणारा प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि पवित्र नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आपण आपली अर्पणे आदराने व सद्भयाने प्रभूला सादर करूया. तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. घेण्यापेक्षा देणे यात धन्यता आहे असे जे वचन प्रभू येशू स्वतः म्हणाला होता त्याची आठवण ठेवावी. यावेळेस आपण आपलं दान परमेश्वराच्या भांडारामध्ये आणूया आणि यावेळेस आपण एक गीत घेऊया, ख्रिस्तार्पणमस्तु. आपण सर्वजण मिळून हे गीत गाऊया, ख्रिस्तार्पण हे मस्तु. आणि आपलं दान आपण परमेश्वराच्या भांडारात आणूया, कारण संतोषाने देणारा परमेश्वराला आवडतो. ख्रिस्तार्पणमस्तु अवघे ख्रिस्तार्पणमस्तु ख्रिस्तार्पणमस्तु अवघे ख्रिस्तार्पणमस्तु मनात येई विचारतो तो ख्रिस्तार्पणमस्तु उच्चाराचा प्रवाह सगळा ख्रिस्तार्पणमस्तु आचाराची सर्व मालिका ख्रिस्तार्पणमस्तु मी पण माझे आवघे ख्रिस्तार्पणमस्तु ख्रिस्तार्पणमस्तु अवघे ख्रिस्तार्पणमस्तु भार्या कन्या
पुत्र बंधुगण ख्रिस्तार्पणमस्तु मोठेपण वा लहानपण ख्रिस्तार्पणमस्तु निर्धनता की धनाढ्यता ही ख्रिस्तार्पणमस्तु प्रपंच ख्रिस्तार्पणमस्तु प्राणप्रियतर जन्मभूमिः ख्रिस्तार्पणमस्तु दैन्यहिचे वा वैभवहिचे ख्रिस्तार्पणमस्तु आशा माझी हिच्या विषयीची ख्रिस्तार्पणमस्तु मम अश्रू हे आवगे ख्रिस्तार्पणमस्तु स्तुतीचे गारुड सगळे ख्रिस्तार्पणमस्तु मान घडो अपमान घडो तो ख्रिस्तार्पणमस्तु जगणे मरणे व्यर्थ कल्पना ख्रिस्तार्पणमस्तु जग हे सारे आवगे ख्रिस्तार्पणमस्तु ख्रिस्तार्पणमस्तु अवगे ख्रिस्तार्पणमस्तु ख्रिस्तार्पणमस्तु अवगे ख्रिस्तार्पणमस्तु परमेश्वराच्या भांडारात आलेल्या दानावरती आपण आशीर्वाद मागूया. आपण प्रार्थना करू. हे जगाच्या निर्माणकर्त्या पवित्र दूत तुझी निरंतर आराधना करीतात. सर्व काही तुझ्यापासून प्राप्त होते. तुझ्याच हातून प्राप्त झालेले आम्ही तुला देत आहोत. हे धर्मदाने वरपणे हे तुझ्या पवित्र मेजावर आम्ही स्वास्थ्य सादर करीत आहोत. त्यासहित आपणाला अर्पून तुझ्या सेवेकरिता तुझ प्रताप ईश्वराला सादर करतो. त्यांचा तू स्वीकार कर असे आम्ही तुला नम्रपणे विनवितो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे आमेन. आपण आपल्या मध्यस्थीच्या प्रार्थनेत जाऊया आणि आपल्यासाठी यावेळेस ब्रदर आनंद दोंदे हे आपल्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना करतील. त्यावेळेस ते मध्यस्थीची प्रार्थना करत असताना आपले उत्तर असेल, तुला विनवितो आमची ऐक. हे सर्व समर्थ ईश्वर, सर्व मानवी प्रार्थना विनंत्या मध्यस्थी करावी असे तू आम्हाला शिकविले आहे. आम्ही प्रार्थना करू तेव्हा तू ऐक. तू प्रसन्न आपल्या सार्वत्रिक एक्लेसियाला सत्याच्या, ऐक्याच्या व एकात्म्याच्या आत्म्या सदैव प्रेरणा देत असावे म्हणून हे जगचालका, तुझे तुझे पवित्र पत्करितात त्या सर्वांनी तुझ्या पवित्र वचनासाठी सहमत असावे आणि ऐक्य व ईश्वराची प्रीतीत राहावे म्हणून हे स्वर्गीय अप्पा, आमचे सर्व बिशप, प्रिस्ट व डिकन यांना विशेषतः तुझे सेवक, आमचे मेट्रोपॉलिटन आणि आमचे बिशप यांना आपल्या आचरणाने व तत्वनिष्ठेने तुझे खरे व जीवनदायी वचन प्रकट करण्यास व तुझ्या पवित्र साखरेचे अनुष्ठान यथाविधी व योग्यरीत्या चालविण्यास तू अनुग्रह द्यावा म्हणून हे सत्य स्वरूपा, तुझ्या एक्लेसीची उभारणी
व शुभाचा प्रसार करा म्हणून ज्या तुझ्या इतर सेवकास निरनिराळे कामे करण्याचे पाचारण केले आहे त्यांना आशीर्वाद द्यावा आणि सर्व जग तुझ्या सत्याच्या ज्ञानाने भरले जावे. हे जगा प्रकाशा, तुझ्या सर्व लोकांस विशेषतः जो भक्त येथे आहे त्याला अंतःकरणाने व योग्य भक्तिभावाने तुझे पवित्र वचन ऐकून स्वीकारण्यास आणि तुझी सेवा खरेपणाने पवित्रतेने व धार्मिकतेने आयुष्यभर करण्यास तू आपला दिव्य अनुग्रह द्यावा म्हणून हे जगत नायका, तू सर्व राष्ट्रांना नीतिमत्तेच्या व शांती मार्गाने चालव आणि त्यांचे राज्य करते, विशेष करून आमचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल व त्यांच्या अधिपत्याखाली असलेले सर्व अधिकारी यास असे मार्गदर्शन कर की तुझ्या लोकांस त्यांनी न्यायाने व शांततेने वागवावे म्हणून हे प्रभू, तुझ्या स्वर्गीय आशीर्वादाने टंचाई व दुष्काळ यापासून आमचा बचाव व्हावा व भूमीचे उत्पन्न हंगामानुसार व कृतज्ञ अंतःकरणाने आम्ही उपभोगावे म्हणून हे दयागणा, या नशा आयुष्यात जे कोणी क्लेश, शोक, अडचण, दुखणे अथवा दुसरी कोणती विपत्तीने पीडित असतील त्यांचे सांत्वन व सहाय्य करावे म्हणून हे मृत्यूजय प्रभू, तुझ्या निर्वतलेल्या निष्ठावंत सेवकासह आम्हाला तुझ्या पुत्र दुःख सहनाचे आतर्केला प्राप्त व्हावे म्हणून हे सत्यभूषणा, तुझ्या सध्या चांगल्या कित्यास आम्ही अनुसरावे व त्यांच्या सह तुझ्या स्वर्गीय सहभागी व्हावे असा अनुग्रह तू आम्हाला द्या. आपण प्रार्थना करू. हे बापा, तुझे राज्य लवकर येऊ दे आणि असे कर की आम्ही व तुझ्या सर्व सेवकांनी तुझ्या पवित्र आत्म्याच्या सनातन सहभागीपणात संजीवन पावावे आणि तुझा पुत्र येशू ख्रिस्त आमचा एकच मध्यस्थ व कैवारी याचे गौरव व प्रतापी पुनरागमन होईल तेव्हा त्याला आनंदाने पाहावे. आमेन. हे प्रभु येशू. त्यावेळेस आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे. आमची रोजची भाकर आज आम्हाला असते आणि जसे आम्ही आमच्या अपराध्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला परीक्षेत नकोस तर आम्हाला वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आमेन. यावेळेस आपण शेवटचा आशीर्वाद घेऊया. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची मने अंतःकरणे देवाच्या आणि त्याचा पुत्र आपला प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो आणि सर्व समर्थ देवज बाप, देवज पुत्र आणि त्याने पाठवलेला देवज पवित्र आत्मा यांची सहभागिता आणि सर्व स्वर्गीय आशीर्वाद आम्हा सर्वांबरोबर प्रभूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत सदा सर्वदा राहो. आमेन. यावेळेस आपण एक गीत घेऊया, जा सांगा मम बंधुजना, आणि त्यानंतर आपण सुवंद्य देवा घेऊया. जा सांगा मम बंधुजना, आलो जिंकून या मरणा. जा सांगा मम बंधुजना, आलो जिंकून या मरणा. मरणाची मोडून नांगी मारियले सरपासोगी. मरणाची मोडून नांगी मारियले सरपासोगी. भीती कुणाची नुरली
विश्वासाची ही नवलाची क्रांती घडे जगती जाणा विजयी मी तुमचा राणा जा सांगा मम बंधुजना आलो जिंकून या मरणा का बसला दडूनी मागे निजला का तरी भागे का बसला दडूनी मागे निजला का तरी जागे सोडून धुंदी बहुवानदी साधा साधी गा शुभवार्ताच्या गाणा कळवा तारण वरदाना जा सांगा मम बंधुजना आलो जिंकून या मरणा जातो पुढती या मागे हेच तुम्हा पाशी मागे जातो पुढती या मागे हेच तुम्हा पाशी मागे मार्ग मोकळा झाला सकळा खल चांडाळा दावा स्वर्गी चाजीना आणा सुखलो की दीना जा सांगा मम बंधुजना आलो जिंकून या मरणा जा सांगा मम बंधुजना आलो जिंकून या मरणा. आमेन. Ah